लांजा नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी तात्पुरत्या व भाडेकराराने घेतलेल्या जागेचे भाडे हे लोकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या करातून न घेता ते मुख्याधिकारी व अन्य अधिकारी यांच्या पगारातून घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी दाजी गडहिरे यांनी केली आहे। याबाबतचे निवेदन शुक्रवारी 3 ऑक्टोबर रोजी लांजा तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की लांजा नगरपंचायतीने घनकचरा प्रकल्पासाठी कोत्रेवाडीलगत 2024च्या लोकसभा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जमीन खरेदी केली आहे। तेव्हापासून त्या जमिनीमध्ये घनकचरा प्रकल्प व्यवस्थापनाचे कोणतेही काम सुरू नाही। लांजा नगरपंचायतीने शासकीय नियमानुसार जागा खरेदी केली असेल तर त्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ का लागत आहे, असा सवाल दाजी गडहिरे यांनी या निवेदनात उपस्थित केला आहे। लांजा कोत्रेवाडी नागरिकांच्या म्हणण्यानुसार लांजा नगरपंचायतीने सर्व नियम डावलून व चुकीच्या पद्धतीने कोत्रेवाडी येथे जमीन खरेदी केली आहे। वास्तविक पाहता घनकचरा प्रकल्पासाठी अमुक एका जागा मालकाची जमीन घेणे हे नगरपंचायतीला बंधनकारक नव्हते। मात्र तरी देखील कोत्रेवाडी जागेवर अडून बसून नगरपंचायतीने कचऱ्याचा प्रश्न निर्माण केला आहे। लांजा नगरपंचायतीने जो हा मार्ग स्वीकारला आहे तो लांजावासियांच्या करातून जाणारा आहे। त्यामुळे पैसा कचऱ्यामध्ये टाकण्याचा प्रकार सुरू आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे। सध्या कचरा टाकण्यासाठी नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर जी जागा घ्यावी लागली आहे ती नगरपंचायतीच्या कारभारामुळे होय। या जागेसाठी जे भाडे देण्यात येत आहे ते लांजावासियांच्या करातून देण्यात येत आहे। ही एक प्रकारे लांजावासियांची लूट आहे। त्यामुळे कचरा टाकण्यासाठी जी जागा घेण्यात आली आहे त्याचे भाडे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात करून घ्यावे अशी मागणी करताना, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे दाजी गडहिरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। दरम्यान हे निवेदन सादर करताना दाजी गडहिरे यांच्यासह बाबा धावणे, अभिजित राजे शिर्के आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।